बचा लिया। यीशु ने अपना खून बहा मुझे बचा लिया। सोना में गाऊंगा गीत उसी मुझे बचा लिया। अपना खून बहा मुझे बचा लिया। मैं जब गुनाहों में पड़ा हुआ था, यीशु आ गया। उसके मारे जाने से जीवन भी पा गया। मैं जब गुनाहों में पड़ा हुआ था, यीशु आ गया। उसके मारे जाने से जीवन भी पा गया। लिए गाऊंगा गीत उसी के मुझे बचा लिया। यीशु ने अपना खून बहा मुझे बचा लिया। मैं गाऊंगा गीत उसी के मुझे बचा लिया। मेरे गुनाहों का बोझ उठाकर क्या क्या ना उसने सहा। मेरे गुनाहों को माफ कराने खून भी उसका बहा। मेरे गुनाहों का बोझ उठाकर क्या क्या ना उसने सहा। मेरे गुनाहों को माफ कराने खून भी उसका बहा। अनोखा है प्यार प्रभु का मुझे बचा लिया। यीशु ने अपना खून बहा मुझे बचा लिया। सोना में गाऊंगा गीत उसी के मुझे बचा लिया। मुझे बचा लिया। मुझे बचा लिया। शालोम. प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले. ही जी घटना आहे ही जगामध्ये अत्यंत वेगळी आणि आश्चर्यकारक अशी गणल्या जाते. पुन्हा एकदा मोठमोठ्या लोकांचे पाय धुणं हे आपण ऐकलेलं आहे, जे अत्यंत धार्मिक आहेत, आध्यात्मिक शिक्षण देणारे आहेत, तत्वज्ञानी आहेत आणि त्याकडे झुंडींच्या झुंडी लोक येतात आणि सर्व प्रकारचे लोक मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची सेवा करतात. परंतु ह्या ठिकाणी अत्यंत उलट झालेलं आहे की जो महान गुरु, ह्या जगाचा निर्माता, ह्या जगाचा चालवणारा, प्रत्येक मानवाचा निर्माता, तोच प्रत्यक्ष त्याच्याच शिष्यांचे पाय धुतो, हे मात्र जगाच्या व्यवहाराच्या, संस्कृतींच्या, चालीरीतींच्या अगदी उलट या ठिकाणी आपल्याला घडताना दिसत आहे. आणि ही खरी गोष्ट आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घडलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी जे शेवटचं भोजन
आपल्या शिष्यांच्या समवेत घेतलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेली ही कृती आहे. पण ही फक्त कृती नाही, ज्याला आपण म्हणतो की फक्त पाणी घेणं, पाय धुणं, हात धुणं वगैरे वगैरे जे काही आपल्याकडे दिसतं, अशी ती कृती नाही, परंतु ती फार मोठी अर्थभरीत असल्या प्रकारची कृती आहे. आणि सगळं जग ह्या प्रभू येशू ख्रिस्तांनी जे शिष्यांचे पाय धुतले त्या कृतीला मानतं आणि त्याचा फार मोठा बहुमान करतं. पण त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं की प्रभू येशू ख्रिस्तांनी जे बोललेलं आहे, म्हटलेलं आहे, ते ह्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं त्यांच्या जीवनामध्ये. मी आपल्यासाठी जो शास्त्रपाठ वाचतो तो आहे योहान वर्तमान अध्याय 13 आणि 1 ते 9 वचनं ही आपल्यासाठी उत्तम आहेत. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, वलांडण सणापूर्वी या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे येशूने जाणिले आणि ह्या जगातील स्वकीयावर त्याचे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कारियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे. आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला. त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतोय ते तुला आता कळत नाही, ते पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, आपणाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पायच धुवू नका, तर माझे हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात तरी सर्वच नाहीत. पुन्हा एकदा ही जी गोष्ट आहे ही सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलेली त्यांची स्वतःची शब्द व कृती ह्या ठिकाणी रेखाटलेली दिसते. स्पष्टपणे एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी रेखाटलेली दिसते की प्रभू येशू ख्रिस्ताचा हा शेवटचा जो आठवडा आहे, त्यानंतर अर्थात वधस्तंभावरचं मरण आणि इतकंच केवळ हे मग पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. आणि हे जाणून मग प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी ही कृती करतायत. असं म्हटलेलं आहे की त्याला माहीत होतं. सगळे शिष्य त्या ठिकाणी आहेत, बसलेले आहेत, भोजन घेत आहेत आणि भोजनाच्या अगोदर ही कृती केलेली आहे. आणि असं दिसतं की असल्या प्रकारची जी कृती आहे, पाय धुणे किंवा हात धुणे जेवणाच्या अगोदर, अजूनही जर आपण आपल्या खेडेगावांच्या मध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी जे पाहुणे आहेत त्यांना पाणी दिलं जातं, किंबहुना जे लोक त्या ठिकाणी असतात ते तुम्हाला तुमच्या हातावर पाणी टाकतात आणि तुम्ही पाय धुवू शकता, हात धुवू शकता आणि मग घरामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता, भोजन घेऊ शकता. ही जी कृती आहे ही आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. विशेषरित्या भारत आणि इतर संस्कृतींच्या मध्ये हे अजूनही चालू आहे. आणि असं वाटतं की हे सगळं आपल्या चालीरीतीच्या आणि कृतींच्या बरोबर आहे. फक्त एकच गोष्ट उलट आहे की ह्या ठिकाणी जे शिष्य आहेत, ज्यांनी त्यांच्यापासून शिकलेत, प्रभू येशू ख्रिस्त हा महान गुरूंचा गुरु, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, ह्या सृष्टीचा निर्माण करता, पालन करता, तोच मात्र आता उठतो आणि त्यांच्या पायाच्या जवळ जातो, पायावर पाणी टाकतो आणि त्यांचे पाय रुमालाने पुसतो. हे मात्र अगदी वेगळं घडलं.
हेच मोठं एक चमत्कारिक आहे की असं कसं घडू शकतं, कारण त्यानंतर आपल्याला तसे उद्गार दिसतात. परंतु हे जे घडतं आहे हे सर्वतः प्रभू येशू ख्रिस्त ज्या कार्यासाठी ह्या जगामध्ये येणार होते ते घडत आहेत. कारण मार्क शुभवर्तमान अध्याय 10:45 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की मी ह्या जगामध्ये सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करायसाठी ह्या जगात मी आलेला आहे. नवलाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा मुळात उद्देश ह्या जगामध्ये आणि ह्या जगात अवतार घेण्याचा उद्देशच काय आहे तुम्हाला माहीत आहे. तर तो वेगळाच विषय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अवतार ह्या जगामध्ये होऊन गेलेले आहे. सर्व देशांच्या मध्ये अवतार झालेले आहेत, सर्व धर्मांच्या मध्ये अवतार आहे आणि प्रत्येकाचा ह्या जगामध्ये येण्याचा जो उद्देश आहे पाहिला तर तो एक फार मोठा विषय होईल. परंतु ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तांच्या बाबतीत सांगितलेलं आहे की मी सेवा करावयास आलेलो आहे. आणि कोणाची? ह्या ठिकाणी तिथं काहीच सांगितलं नाही. मोठमोठ्या लोकांची, श्रीमंत लोकांची, सुशिक्षित लोकांची, किंवा ते अति धार्मिक आहेत किंवा धार्मिक नावं त्यांच्या मागे लागलेली आहेत, धार्मिकता दाखवणारे आहेत, अशांची सेवा करण्यासाठी मी आलो असं ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाही. मी सेवा करायसाठी आलो. म्हणजे त्याच्यामध्ये गोर, गरीब आणि कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या संगती न असू देणारे बाहेरचे आणि मग जे खास जगाचे लोक आहेत, ते जे गरीब आहेत, जे टाकलेले आहेत, असा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. सगळ्यांची सेवा करण्यासाठी मी आलो आहे. केवढं मोठं विधान प्रभू येशू ख्रिस्तांनी त्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिष्यांना केलेलं आहे. त्याच्यातून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तांना एक धडा द्यायचा आहे. आणि ती जी कृती आहे नक्कीच आपण समजू शकतो, कारण आपल्या चालीरीतींच्या मध्ये ती आहे. आपण रोज ऐकता, कदाचित ती कृती पाहता, परंतु ही मात्र ह्या जगाच्या आज घडणाऱ्या कृतींच्या एकदम वेगळी आहे. प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त ते असं म्हटलेलं आहे की भोजन होत असताना उठले, आपले बाह्य वस्त्र काढले, रुमाल घेतला, गंगाळात पाणी ओतलं आणि शिष्यांचे पाय ते धुवू लागले. फार फार अचंबा आणणारी चमत्कारिक अशी गोष्ट ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. मला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी कृती केलेली आहे ही फक्त दैवीच नाही, पण मानवी सुद्धा आहे. अगदी मानवांना सगळ्यांना समजदारी आहे. जगाच्या विरुद्ध, जगाच्या चालीरीतींच्या मनाच्या विरुद्ध ही अशी घटना आहे. कोण असा आहे एवढा मोठा मनुष्य अवतार आणि काय तू चेल्यांचे पाय पुसतो आणि धुतो? नाही, ते शक्य नाही. आणि म्हणूनच मग पेत्राकडे प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहेत. तुम्हाला माहित आहे, पेत्राने जे काही सांगितलं आणि मग पेत्राला जे स्पष्टीकरण दिलं ते स्पष्टीकरण आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे सेवा करण्यासाठी ह्या जगात आलेले आहे. आणि अर्थात ह्या 10 शिष्यांच्या मध्ये, 12 शिष्यांच्या मध्ये सगळेच काही पवित्र नव्हते. त्याच्यामध्ये असेही काही होते. यहुदा होता की ज्याच्या मनामध्ये सैतानाने मुळात काम करायला सुरुवात केली होती. त्याला धरून द्यायचं होतं, म्हणजे त्याचं मन स्वच्छ नव्हतं. हा असा कपटी मनुष्य, मनाने कपटी आणि फसवणारा त्या ठिकाणी बसलेला होता. आणि ते प्रभू येशू ख्रिस्तांना माहीत असून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याचे पण पाय धुतले असावेत. कारण असं म्हटलेलं आहे की तुम्हामध्ये एक असा आहे की तो पवित्र नाही. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने तरीही त्याची सेवा केली, त्याचे पाय धुतले. मंडळी, फार मोठा चमत्कार आहे ह्या ठिकाणी. आध्यात्मिक रीतीनं आहे. हा केवळ देवाकडून येऊ शकतो, देवाच्या मनातून येऊ शकतो. देवाच्या प्रेमामुळे तो झाला.
की ह्या ठिकाणी त्याच्या मनात सगळ्या प्रकारचं सैतानाचं कार्य चालू आहे आणि ह्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच पायाजवळ आहेत. काय शक्य आहे? कधी शक्य होऊ शकत नाही. ती फक्त शक्यता केव्हा आहे? ज्यावेळेस प्रेम त्या माणसाच्या पोटी आहे. तो जरी देवाच्या पासून दूर गेला, सैतानाने त्याला पकडलं, तरी मात्र देवाने त्याच्यावर प्रीतीच केली शेवटपर्यंत. किती मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आज आहे की जरी आपण देवापासून दूर असाल, देव मात्र आपल्याला अजूनही प्रेमानेच पाहतो. आपल्यावर तरीही तो प्रीतीच करणार आहे, ते त्याचं दर्शक आहे. मग मात्र आपल्याला असं दिसतं की शिमोन पेत्राकडे प्रभू येशू ख्रिस्त आले आणि त्याने पुन्हा पाय धुवायला पुसायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण माझे पाय धुता? त्याचं कारण असं, येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळणार नाही, ते पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, आपणाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. आणि येशूने उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. फार मोठा अर्थ ह्याच्यामध्ये आहे. पेत्र असं म्हणतो की आपणाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. शेवटी पेत्राने एक प्रकारे आपली कबुली दिली की प्रभो, नाही, मी त्या पात्रतेचा नाही, मी अपात्र आहे. हा, मी साधा माणूस आहे. माझे पाय धुळीने माखलेले आहेत. तुम्ही त्याला हात लावू नका. नाही, मी तुम्हाला माझे पाय धुवू देणार नाही. एवढी नम्रता. परंतु त्याने आपला जो अशक्तपणा आहे, आपले जे पापी जीवन आहे, ते जणू काय त्याने स्वीकारलेलं आहे ह्या ठिकाणी. प्रभू येशू ख्रिस्ता, तू सगळं काही पाहतोस, तू मला ओळखतोस, आणि हे जे काही तू आता माझ्या पायांना धुणार आहेस वगैरे वगैरे, त्याच्या पात्रतेचा नाही. माझ्या पायांना स्पर्श त्या पवित्र हातांचा होऊ देऊ नकोस. मी त्याच्या पात्रतेचा नाही. फार सुंदर एक प्रकारे त्याने काव्यमय असे शब्द वापरले पेत्राने. नको, मला तू माझ्या पायांना स्पर्श लावू नकोस. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तोच अर्थ आहे आध्यात्मिक. ही सगळी कृती आध्यात्मिक आहे. त्या ठिकाणी फक्त काही शारीरिक गोष्टी घडत नाही, पाणी घेणं, पुसणं, धुणं वगैरे वगैरे वगैरे, जे आपण पाहतो सर्वसाधारण. पण ह्याच्यामध्ये आत्मिक अर्थ दडलेला आहे. ह्या ठिकाणी निदान पेत्र स्वीकारतो, मी अशक्त माणूस आहे, अशक्त ओठांचा माणूस आहे, अशक्त शब्दांचा आणि अशक्त दुर्बळ विचारांचा पापी मी माणूस आहे. प्रभो, मला नको. पण मग पुढे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतात ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. पेत्र त्याला म्हणाला, आपणाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. हा फार मोठा अर्थ आहे. फक्त ह्या जगापुरता नाही आहे तो. हो, ठीक आहे, तुला असं वाटतं की मी तुझे पाय धुवू नये. प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच ते स्वीकारू शकले असते. परंतु मी फक्त तुझे पाय, जे शारीरिक पाय आहेत, ह्या शारीरिक पाण्याने धूत नाही आहे. त्याला फार मोठा अर्थ आहे आणि तो अर्थ सार्वकालिक आहे, स्वर्गासाठी आहे. जो स्वर्गातला वाटा आहे प्रत्येक व्यक्तीच्यासाठी विश्वासानं, त्याचा तो अर्थ आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी तुला न धुतले तर माझ्यावर तुला वाटा नाही. हे जे क्षालन आहे, हे जे धुणं आहे, हे फक्त धुळींचं नाही, जी माती आपल्या पायांच्या वर पडते, परंतु जी दुष्कर्माची माती, ह्या जगातल्या लबाडींची, अनर्थांची, पापाची जी माती आणि धूळ आपल्या जीवनामध्ये येते, आपल्या मनामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये जी बसते, ती जी धूळ आहे,
त्या धुळेला मला धुणं आवश्यक आहे पेत्रा. हो, मला माहीत आहे तुझं अंतःकरण, तुझे पाय, तुझं जीवन मला माहीत आहे. परंतु मला हे करणं आवश्यक आहे. कारण तो शब्द ह्या ठिकाणी असं म्हटलेला आहे की मी तुला न धुतले तर, म्हणजे मला आवश्यक आहे मी तुला धुतलं पाहिजे. हो, तू स्वीकारलंस की तुझी कोणत्याच प्रकारची पात्रता नाही, आध्यात्मिक रीतीनं कोणत्याच प्रकारची लायकी नाही आहे. तू अशक्त आहेस, दुर्बळ आहेस, परंतु तुला धुणं मात्र आता तू स्वीकारलंस तुझं अशक्तपण. मग आता मी तुला धुणं पुसणं हे आवश्यक आहे. मंडळी, ह्या ठिकाणी कबुली आहे, विश्वास आहे आणि त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. आणि आता तू स्वीकार, ही जी कृपा आहे ते स्वीकारणं सुद्धा ह्या ठिकाणी आहे. फार सुंदर असल्या प्रकारची ही कृती आहे. आध्यात्मिक त्या ठिकाणी ही कृती चालू होती. हे जे क्षालन आहे हे आध्यात्मिक अर्थाचं क्षालन आहे, फक्तच काही भोजनाच्या अगोदरचं किंवा त्यावेळेचं नाही. पुढे आपल्याला असं दिसतं, तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना तारण दिलं जातं, मुक्ती दिली जाते, मोक्ष मिळतो. त्या प्रत्येकाला त्या स्वर्गाचा वाटा, प्रभू येशू ख्रिस्तांच्या समोर आणि संगतीचा जो वाटा आहे सार्वकालिक जीवनाचा, सार्वकालिक जीवनामध्ये तो जो वाटा आहे, त्या वाट्याशी सार्वकालिक जीवन आणि स्वर्गाशी याचा संबंध आहे. मी तुला धुतलं पाहिजे, तुझे पाय मी धुतले पाहिजेत, कारण त्याच्यावर धूळ असता कामा नये. कारण स्वर्गामध्ये, देवाच्या राज्यामध्ये कोणत्याच प्रकारची अशुद्धता, पापकर्मांची अशुद्धता त्या ठिकाणी चालत नाही. ते धुतल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. त्याचं कारण असं, कर्मांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे चांगली कर्म असतात त्यांनी, वेगवेगळ्या प्रकारचे आपण दानकर्म करीत असतो, धार्मिक कर्म करीत असतो, त्याने ते धुतल्या जात नाही. ते मलाच धुतले पाहिजे. तुझ्या हात पाय, तुझं क्षालन होणं आवश्यक आहे. म्हणजे तुला क्षमेनं हे सगळं मी स्वच्छ करतो, तुझी क्षमा करतो, म्हणजे तुला क्षमा मिळून तू स्वच्छ होशील. शिमोन पेत्र पुढे म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पायच धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. आणि येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. अर्थात आता मात्र पेत्राने पूर्णपणे स्वीकारलं, हो, माझे पायच नव्हे, माझं डोकं, हात, सगळं काही प्रभो माखलेलं आहे, धुळीनं माखलेलं आहे. नवलाची गोष्ट आहे, त्याने पूर्णपणे स्वतः आपण काय आहोत मुळामध्ये, अंतःकरणामध्ये, ते त्याने ओळखलं, समजून घेतलं. मंडळी, ह्या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या स्वतःलाच आपण कोण आहोत देवाच्या समोर, ख्रिस्ताच्या समोर, हा पवित्र देवाचा कोकरा, त्याच्या समोर आपण प्रत्येकजण खोल अंतःकरणामध्ये आपण काय आहोत, कसल्या प्रकारचं वैचारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन आपण जगतो हे आपल्याला माहीत आहे. आणि ते आपण स्वीकारणं आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून ती त्याने आपली स्वतः जबाबदारी घेतली. माझे पाय आणि माझे डोकं सगळं काही धुवून घ्या. त्याने स्वीकारलं, त्याने ओळखलं की देवा, मी नाही येऊ शकत तुझ्यासमोर, माझी पात्रता नाही. तुम्हाला माहीत आहे, तो जो एक चोर, प्रभू येशू ख्रिस्तांच्या समवेत 2 चोर होते लटकलेले, त्याच्यापैकी एक अत्यंत बंडखोर होता, गर्विष्ठ होता, आणि त्याच्याच तो तोरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या संगती उलटसुलट बोलत होता. पण एक मात्र नम्र झाला आणि तो म्हणाला की हे प्रभू, माझी तू आठवण कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा स्वीकार केला. अरे देवा प्रभो, मी कोण आहे मला माहीत आहे,
माझ्या जीवनामध्ये सगळं काही मी हे पापच करत आलेलं आहे. तो चोर म्हणाला. त्याने ते स्वीकारलं. आपल्या स्वतःची जी कंडिशन आहे, स्थिती आहे अंतःकरणाची आणि जीवनाची, ती स्वीकारली. फार महत्त्वाची ती स्टेप आहे. फार महत्त्वाची ती गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्तांच्या सामोरे जात असताना त्याने आपलं जे शुद्धीकरण आहे ते करताना आपण स्वीकारणं आवश्यक आहे की प्रभो, कोणत्याच मार्गांनी मी शुद्ध होऊ शकलो नाही, कोणत्याच कर्मांनी मी शुद्ध होणार नाही. माझे कितीही चांगले कर्म असले, माझं नाव जरी चांगलं असतं, पुण्यकर्मांचं नाव मिळालं जर असेल मला, तरीही मला माहीत आहे की मला आता पूर्णपणे तू धुण्याची गरज आहे. मला शुद्ध कर. ही कोणाची कबुली होती? तर ही पेत्राची कबुली आहे. मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये जीवनाच्या फार महान अशी गोष्ट आणि कृती घडलेली आहे. आणि हा तो वृत्तांत आजही आपल्यासाठी आहे. आपण तो वाचावा म्हणून. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. तो सर्वांगी शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात तरी सर्वच नाही. या ठिकाणी ज्या कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचं हे क्षालन, हे शुद्धीकरण अंतःकरणामध्ये पापक्षमा स्वीकारली, विश्वासानं जर स्वीकारली, तर तुमचं सर्वांग शुद्धीकरण झालेलं आहे. मात्र तुम्हाला आणि मला रोज आपले पाय धुण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना, चालत असताना, बोलण्यानं चालण्यानं आपण धूळ बसवून घेतो आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या विचारांच्या मध्ये. देवापासून आपण दूर जातो. ज्यावेळेस दूर जातो त्यावेळेस सैतान आपल्या जीवनामध्ये काम करतो. आणि म्हणून देवाच्या जवळ जाणं आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. ओळखणं माझंच जीवन, देवा आता मला अजून तुझ्या क्षालनाची, शुद्धीकरणाची गरज आहे. तुम्हाला माहीत आहे, देव प्रेमाळू आहे. त्याने आपल्यावर एवढी प्रीती केलेली आहे की तो आजही तुम्हाला आणि मला स्वीकारायला तयार आहे. एवढा हा अशक्त पेत्र, अध्यात्मिक रीतीनं दुर्बळ, पण सगळ्याच्या सगळ्या, एक सोडून सगळ्यांचा स्वीकार प्रभू येशू ख्रिस्ताने केला आणि आजही तो स्वीकार करायला तयार आहे. ही महान गोष्ट मला असं वाटते की आपल्या जीवनामध्ये आज घडू शकते. जर आपल्या जीवनामध्ये ती अजून घडली नसेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा की हे प्रभू येशू, मजवर दया कर, मला पूर्ण धुवून काढ, मला पूर्ण शुद्ध कर आणि माझा उपयोग तुझ्या कार्यासाठी करून घे. प्रार्थना करू. प्रिय प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो ह्या सुंदर सुंदर गोष्टीबद्दल. ही घटना त्या शेवटच्या आठवड्यात घडली. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला तुझ्या स्पर्शाची, क्षालनाची, शुद्धीकरणाची गरज आहे आणि ती केवळ तुझ्यावरील विश्वासाने, क्षमेने ती आम्हाला दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.